प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा आहे। संघाच्या कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढलेला आहे। परवानगी नाकारून देखील वंचित बहुजन आघाडी मोर्चा काढण्यावर मात्र ठाम आहे। पदाधिकाऱ्यांविरोधात दाखल गुन्ह्याविरोधात वंचितचा हा मोर्चा असेल। प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचितचा मोर्चा निघतोय। परवानगी नाकारून देखील वंचित आपल्या मोर्चावर मात्र ठाम आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त परिसरात तैनात करण्यात येतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, काय अपडेट? लागवीची काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता, ज्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सदस्य नोंदणी सुरू असताना ही सदस्य नोंदणी काही कार्यकर्त्यांनी उधळून लावलेली होती। त्यामध्ये आंबेडकरी कार्यकर्ते होते आणि त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी देखील होता, ज्याने ही सदस्य नोंदणी रोखली होती आणि त्या ठिकाणी गोंधळ घातला। त्यानंतर त्यावर गुन्हा दाखल झाला। हा गुन्हा मागे घेण्यात यावा या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये अखेर वंचित बहुजन आघाडीने एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। मोर्चा आयोजित करत असताना पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसत असेल। पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे परवानगी जरी नाकारलेली असली तरी सुद्धा आम्ही मोर्चा काढणार या भूमिकेवर जे आहे ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी ठाम आहेत। कारण बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की हा मोर्चा कुठल्याही परिस्थितीमध्ये काढला जाणार आहे। काय सांगाल, काय तुमची भूमिका आहे? तुमचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार पाहताय तुम्ही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर का मोर्चा काढताय? या ठिकाणी आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या कार्यालयावर चाललो आहोत। इतका फौजफाटा द्यायची गरज नाहीये। आम्ही आमच्या पत्रामध्ये लिहिलं आहे की आम्ही शांततेय मार्गाने जाणार आहोत। आज युवा नेते सुजातदादा आंबेडकर देखील या मोर्चाला सहभागी राहणार आहेत। आंबेडकर हे शांततेचं प्रतीक राहिलेलं आहे आणि आम्ही शांतीच्या मार्गाने या कार्यालयावर जाणार आहोत। इतका फौजफाटा द्यायची गरज नव्हती। अन्यथा या ठिकाणी क्रांती चौकामध्ये आपण पाहत असताल की हे छावणीचं स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे। आम्ही कुठलंही अनधिकृत कृत्य या ठिकाणी करणार नव्हतो। शांतीच्या मार्गाने आम्ही जाणार आहोत आणि आमची भूमिका ही ठाम आहे। काय मोर्चामध्ये कोण कोण सहभागी होणार आहे? कसं असणार मोर्चा? कारण पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। मोर्चामधले शहरातील तरुण, महिला, सर्व पक्ष संघटनेचे पदाधिकारी व फुले शाहू आंबेडकर विचारसरणीला मानणारे सर्व लोक हे या मोर्चामध्ये जे आंबेडकरी कार्यकर्त्यांवर खोटे जे गुन्हे गंभीर स्वरूपाचे दाखल केले आहे त्या संदर्भात निषेध व्यक्त करण्यासाठी शहरातील सर्व फुले शाहू आंबेडकर व महाराष्ट्रातील सर्व वंचितचे पदाधिकारी हे सहभागी होणार आहेत। आपण पाहताय सुजात आंबेडकर हे सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहेत। या ठिकाणी शेकडोपेक्षा जास्त हजारो पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या चौकामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर परवानगी जरी नसली तरी सुद्धा आम्ही मोर्चा घेऊन जाणार आहोत, हीच भूमिका जी आहे त्या वंचित बहुजन आघाडीची पाहायला मिळते। त्यामुळे आक्रमक झालेले कार्यकर्ते तर दुसरीकडे त्यांच्यासमोर पोलिसही पाहायला मिळतात। नेमकं यांच्यामध्ये संघर्ष होतो की काय अशी परिस्थिती देखील या ठिकाणी पाहायला मिळते। कारण हे मोर्चा काढायला मागे हटत नाहीये, तर दुसरीकडे मोर्चा काढू नका, मोर्चाची परवानगी नाही असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप जे आहे त्या मोर्चाला पाहायला मिळतंय। या मोर्चाचं भव्य स्वरूप जे आहे ते काही वेळामध्ये पाहायला मिळू शकेल अशी माहिती जी आहे या आंदोलकांनी दिली आहे। याकडे सगळ्यांच्याच नजरा असतील। तुर्तास धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।